अल्पवयीन मुलींच्या हजारो प्रकरणांमध्ये त्या ठिकाणी मुलींना सुखरूप आणून त्यांच्या घरी पोहोचवायचं काम केलेलं आहे। किशोरवयीन मुलांमध्ये ट्रेसिंग रेट आज 96% पर्यंत गेलेला आहे आणि या वेळेला सुद्धा देवाभाऊंनी स्पष्ट केलंय की प्रत्येक वेळी बेपत्ता होणारी मुलगी किंवा महिला पळवून नेणाऱ्या केस नाहीत, तर लग्नासाठी किंवा इतर कारणासाठी घरातून पलायन केलेल्या मुलींची तक्रार ही सुद्धा बेपत्ता म्हणून त्या ठिकाणी केली जाते। याच्यावर मला एकच सांगायचं आहे की सरकारने समस्या लपवलेली नाहीये, तर ती शोधून काढायची आपली क्षमता वाढवलेली आहे। आज महाराष्ट्रामध्ये रिपोर्टिंग मेकॅनिझम पारदर्शक झालाय, तक्रार नोंदवली जाते, तपास सुरू होतोय आणि त्यामुळे रिकव्हरीचा जो रेट आहे तो सुद्धा त्या ठिकाणी वाढलेला आहे। मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही बघता जेव्हा लैंगिक अत्याचाराच्या केसेस होतात कोर्टामध्ये टिकण्यासाठी पुराव्यांची गरज असते आणि तो सुद्धा फॉरेन्सिकचे पुरावे। आता आपल्याकडे 200हून अधिक फॉरेन्सिक व्हॅन या देवेंद्रजींनी त्या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि त्यामुळे आता जागेवरच ज्या रिपोर्टसाठी, ज्या फॉरेन्सिकच्या रिपोर्टसाठी आठवडा लागायचा, आता जागेवरच DNA तपास होतो, डिजिटल पुरावे घेतले जातात, CCTVचं एक्स्ट्रॅक्शन होतं, त्याचबरोबरीने केमिकल ॲनालिसिस तातडीने केले जाते। जवळपास 3.5-4 हजाराहून जास्त हे पुरावे त्या ठिकाणी जमा केले जातात आणि म्हणून आरोपीची सुटण्याची शक्यता ही सुद्धा अगदी नगण्यच्या बरोबरती त्या ठिकाणी आलेला आहे। पॉक्सो महिला अत्याचार प्रकरणांमध्ये दोष सिद्धीचं प्रमाण वाढलेलं आहे। तुम्ही या सगळ्या गोष्टी चेक करू शकता। राज्यामध्ये काय काय चाललंय तुम्हाला माहिती आहे। दामिनी पथक आहे, निर्भया पथक आहे, 112 जो रिस्पॉन्स रेट आहे तो सुद्धा संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राचा अधिक आहे। पॉक्सोसाठी न्यायालय चालू आहेत, 90% आरोपपत्र ही 60 दिवसांच्या आत त्या ठिकाणी दाखल करायचं काम चालू आहे। तर हे फक्त भाषण नाहीये, हे भाषण नाहीये, तर प्रत्यक्ष प्रणाली उभारण्याची, महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षेसाठी भक्कम अशी प्रणाली उभारण्याचं हे त्या ठिकाणी काम, प्रक्रिया हे सरकारच्या माध्यमातून होतंय आणि म्हणून मला असं वाटतंय की प्रत्येक विषयावरती राजकीय पोळी भाजायचं जे काही काम महिला आणि मुलींच्या अत्याचाराच्या बाबतीत होतंय हे अत्यंत दुर्दैवी आहे। सरकार काय करतंय हे मला त्या ठिकाणी सांगणं अतिशय गरजेचं आहे। याच बरोबरीने मला आणखीनही तुम्हाला सांगायचं आहे, माझ्याकडे काही डेटा मी आणलेला आहे, त्या डेटा तुम्हाला सांगते। जानेवारी 2012 म्हणजे हा जवळपास 13 वर्षाचा डेटा तुम्हाला मी सांगतेय। जानेवारी 2012 ते डिसेंबर 2025 पर्यंत 13 वर्षात 1,37,211 मुलं आणि मुली बेपत्ता झाले होते। सरकार कोणाकोणाचे असू दे, पण या 13 वर्षात पोलिसांनी काय काम केलंय की 1,37,211 मुलं मुली बेपत्ता झाले होते। त्यातली 1,31,737 मुलं शोधून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पाठवण्यात आलेलं आहे। एवढंच नाही, मुलींचा जर विचार केला तर 95,000 मुलांपैकी 91,000 मुलं ही त्यांच्या घरी सुखरूप गेलेली आहेत। महिला 48,278 महिलांपैकी 36,581 महिला या परत आलेल्या आहेत। अनेक प्रकरणांमध्ये प्रेम प्रकरणं, लव जिहाद हे मुली बेपत्ता होण्याचं प्रमुख कारण म्हणून सगळ्या गोष्टीतून समोर आलेलं आहे। आधी काय व्हायचं की 6-8 महिने तपास व्हायचा आणि त्याच्यानंतर फाईल बंद व्हायची, पण आता तसं होत नाहीये। देवाभाऊंच्या राज्यामध्ये याच्यासाठी एक स्पेशल सेल आहे आणि या प्रत्येक पोलीस स्टेशनचं रँकिंग करून दर महिन्याला त्याचा अहवाल सुद्धा घेतला जातो, हे सुद्धा मला वाटतं सांगणं अतिशय गरजेचं आहे। याच बरोबरीने ज्या वेळेला एक चित्र रंगवलं जातं जे अत्यंत वाईट आहे असं मला वाटतं की कशा पद्धतीने राज्यामध्ये खोटे आकडेवारी सांगून एखाद्या गोष्टीला आणखीन रक्तरंजित करून ज्या गोष्टी दाखवल्या जात आहेत। खरं तर या प्रकरणांमध्ये मला राजकारण आणायचं नाही आहे, पण मी असं ऐकलं की कोणीतरी विशेष अधिवेशनाची सुद्धा त्या ठिकाणी मागणी केली। मला आठवण करून द्यायची आहे की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि तत्कालीन मुख्यमंत्री हे उद्धवजी ठाकरे होते, त्यावेळेला फेब्रुवारी 20 मध्ये हिंगणघाटचं जळीत कांड तुम्ही झालं बघितलं। या एका महिन्यामध्ये जवळपास 7 ते 8 महिलांनी म्हणजे त्यांना जिवंत जाळण्यात आल्याच्या घटना घडल्या। सप्टेंबर 21 मध्ये साकीनाक्याची बलात्काराची घटना घडली, जिची थेट निर्भया जी दिल्लीची केस झाली तशा प्रकारचा एक अतिशय ब्रुटल अशी ही केस होती
की त्या महिलेच्या गुप्तांगामध्ये लोखंडी रॉड टाकून तिला मारण्यात आलं, तिच्यावर अत्याचार करण्यात आला, अशा पद्धतीची केस झाली। सप्टेंबर 21 मध्ये डोंबिवलीमध्ये सामूहिक बलात्काराची घटना झाली। पुण्यामध्ये रिक्षा चालकांकडून सामूहिक बलात्कार झाले। कोंढवा